हॅलो स्टुडंट्स, सिक्स स्टँडर्डचा आपण मराठीचा तिसरा चॅप्टर घेणार आहोत. आला पाऊस ही कविता आहे. आला पाऊस अंगण झाले ओले, घेऊन आले थेंब टपोरे संगे वादळ वारे. म्हणजे पाऊस आल्यानंतर अंगण काय होतं, सगळं ओलं होतं. मग त्यामुळं काय होतं, त्याचे टपोरे मोठे मोठे थेंब, त्यामुळे ते सगळे वारा पण त्याच्यामुळे मोठा सुसाट वारा सुटला आहे. त्या सुसाट वाऱ्यामध्ये पावसाचे मोठे मोठे थेंब पडत आहे. आला पाऊस आल्या मोठा गारा, स्वच्छ पांढरे अंगण झाले रस्ता भरला सारा. बघा, पाऊस मोठा आल्यामुळे सगळीकडे गारा पडल्या आहेत. त्या गारामुळे काय झालेलं आहे, पांढरे शुभ्र काय दिसत आहेत, अंगण सगळं पांढरे शुभ्र दिसत आहे. आला पाऊस वीज लखाके लखन, भिजणारी ती अवखळ पोरे घरात पळती पटकन. बघा, पाऊस जोरात आल्यामुळे काय होत आहे, पाऊस जोरात आल्यामुळे वीज काय पडत आहे, आकाशात वीज चमकत आहे. त्या वीज चमकल्यामुळे जे पावसामध्ये जे पोरं नाचत आहेत किंवा बागडत आहेत, त्यावेळेस ते पोरं वीज चमकल्यामुळे ते घाबरून घरात पळून जात आहेत. आला पाऊस रस्त्यावरही होई नदी, चला चला रे होड्या नावा सोडूया त्या पाण्यामध्ये. पाऊस आला, जोराचा पाऊस आला, त्यावेळेस जोराच्या पावसामुळे काय होतं, रस्त्यावर नदीचं स्वरूप येतं. काय येतं, नदीचं स्वरूप. मग त्यावेळेस मुलं काय करतात, जे दंगामस्ती करणारी मुलं काय करतात की ते कागदाचे नावं किंवा होड्या बनवतात आणि ते पाण्यामध्ये सोडतात. हा त्यांची मस्ती चालू आहे. आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हसे, सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. ज्यावेळेस पाऊस येतो, पाऊस आल्यावर ऊन पडत असते किंवा कधी कधी ऊन पडताना सुद्धा पाऊस पडतो, त्यावेळेस आकाशामध्ये सप्तरंगी इंद्रधनुष्याची आपल्याला कमान दिसते. आला पाऊस कभिन्न काळे हत्ती, निळ्या नभागंडी सैरावैरा धावत सुटती. बघा, पाऊस जेव्हा येतो त्यावेळेस आकाशात पूर्ण काळे ढग निर्माण होतात. त्या काळ्या ढगाचा इथे कवीने सांगितलेला आहे, आकाशामध्ये त्यांनी कभिन्न काळे हत्ती म्हटलेत. म्हणजे काळ्या काळ्या मोठ्या मोठ्या ढगांना त्यांनी काय म्हटलेलं आहे, हत्ती म्हटलेलं आहे. आणि त्या वाऱ्यामुळे जोरात सुसाट्याचा वारा सुटला आहे, त्यामुळे ते जे हत्तीचं स्वरूप जे आलेलं आहे ढगांना, ते इकडून तिकडे पळत जात आहे किंवा सैरा वेळा धावत सुटत आहेत. आला पाऊस पागोळ्या गळती, थरथरणारे पंख मिटवणी चिप्प पाखरे बसती. बघा, त्यांनी इथं काय सांगितलेलं आहे, पागोळ्या म्हणजे काय, ज्यावेळेस आपण कोणाचं कौलारूचं घर असतं, पत्र्याचं घर असतं, जे पावसाचे थेंब ते पन्हाळ्यामध्ये पडतात. पागोळ्या म्हणजे पन्हाळा, काय म्हणतात त्याला, पन्हाळा. ते पन्हाळ्यामध्ये पडतात आणि ते पन्हाळ्यात न पडताना जिथे जे पाखरे आहेत, पाखरे म्हणजे पक्षी, तिथे समानार्थी शब्द पण होतो, पाखरे म्हणजे पक्षी. ते पक्षी काय झालेले, ते पक्षी पावसामध्ये ओले चिंब झाले आहेत. ते ओले चिंब झाल्यामुळे ते काय करतात, थरथरतात म्हणजे त्यांना थंडी वाजत आहे. कळालं? हे कविता आला पाऊसचा आपला संपलेला आहे. त्याची कविता कोण लिहिलेली आहे, निर्मला देशपांडे यांनी लिहिलेली आहे. तर आता ही कविताचे तुम्हाला जर प्रश्न उत्तर पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी याचा दुसरा व्हिडिओ बनवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.